हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आज व्हिडिओची सुरुवात आजीपासून आहे, म्हणजे नक्कीच रेसिपी आहे। आज आई कोणती रेसिपी आहे सांग? आज ही मी गावाकडून शेवाळ्या आणलेल्या आहेत त्या। हा मग हे बनवायचं चालले, त्या पाणी उकळत ठेवले। पाणी उकळल्यानंतर त्यात शेवाळ्या घालायच्या। शेवाळ्या घातल्यानंतर परत नॉर्मल झाले की काढायच्या आणि चाळणीत येळायच्या आणि झाकून ठेवायच्या। आणि झाकून ठेवल्यानंतर मग त्या ओंबालते त्या आणि त्या काढायच्या आणि त्यात गूळ दूध घालून खायच्या। हा आता इकडे ठेवलेलं आहे पाणी उकळायला। याला कसल्या शेवया म्हणतात ग आई? आता कोण कोण आता तूप घालून भाजून डायरेक्ट पाणी आणि गूळ टाकून किंवा साखर टाकून करतात। आपण शिरा करतो तशा करतो। हा पण ह्या आपण कसल्या करतोय? येळून करायच्या। हा ही पहिली जुनी पद्धत आहे बघा, मला पण खूप आवडतात त्या। पण येळायच्या शेवया असतात त्या शेवया कसल्या असतात ग? पाटावर बनवलेल्या असतात ना? पाट्यावर गावाला ग गावावर बनवते त्या कसल्या? गहू वलवून बनवलेल्या। गहू वलवून त्याची सुजी काढून गरापिट्टी काढून ती वळायच्या शेवया पाटीवर। पण आता ते काय कोण करत नाही। आता ही फॅशन निघाली कसली? मिशनवर करायची, मिशनवर करायची। बायकासने तर ताप नगाय म्हणून असं करते। मग आता आपल्याला तशी पण खाऊ वाटते। मला तर खूप आवडती, पहिला खाल्लेलं आहे मी, त्यामुळे मला तशी येळून केलेली शेवई खूप आवडती। त्यामुळं आईला म्हटलं आज तशीच बनवूया आपण। खूप दिवस झालं ते डायरेक्ट शिऱ्यासारखं पण बनवायची मी, पण त्याच्यापेक्षा मला हेच खूप आवडतं, म्हणून आता खूप वर्षांनी आज मी खायला लागले। तर आता पाणी आपलं उकळलेलं आहे आई, उकळत आले। तर आता काय करायचं आपण? त्यात घालायचं शेवया। आता घाल शेवया, मग जरा उकळू दे अजून। हा घेते जाळी, टाक आधी तू। आणि पाण्यामध्ये टाकलं की थोडं एक 5 मिनिटं ना, 5 ते 7 मिनिटं बस झालं। छान अशा वाफरल्या की पाण्यामध्ये आपण नूडल्स वगैरे कसे टाकतो त्या पद्धतीने थोडेसे मऊसूत झाली का मग घ्यायची काढून आपल्या एका चाळणीवर आणि तशाच झाकून ठेवायच्या, म्हणजे छान मग मोकळ्या मोकळ्या सुटसुटीत होतात। आलं उकळत पाणी, छान उकळल्यानंतरच टाकायचं, नाहीतर चिवट होतात मग शेवया, आहे की नाही? हो। मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे आमची। आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केलेला आहे, म्हणजे रुद्राचे पप्पा नाही आहेत म्हणून, नाहीतर मग आम्हाला सकाळी खूप गडबड असती। सकाळ सकाळ मग टिफिन हे ते रुद्राची तयारी खूप घाई होते, सकाळी कधी व्हिडिओ बनवायला होतच नाही। मग रुद्राचे पप्पा गेले तर आज काही टिफिन नाही आहे, मग रुद्राचा टिफिन काय वेळाने बनवला तरी चालतो, म्हणून मग आज म्हटलं चल करूया आज नाश्त्याला शेवया, तर त्याची रेसिपी पण होऊन जाऊ दे। आता खूप दिवस झाले व्लॉग पण टाकला नाही आहे, तर एक रेसिपीचा व्लॉग पण होऊन जाईल आणि तुझी रेसिपी पण लोकांना बघता येईल, है की नाही? उकळलं का? बोलता बोलता उकळलेलं आहे आपलं पाणी। आणि हा असा मी गूळ सुरीनं चिरून घेतलेला आहे, तुम्ही खिसून पण घेऊ शकता किंवा गूळ पावडर पण घेऊ शकता, पण मला असाच आवडतो। मग आता हे त्याच्यावरून घेऊन खायचं। आता ते तुम्हाला पुढं मी दाखवतेच कसं कसं घेऊन खायचं आपण। उकळलं का नाही गाई? उकळायला लागले, आले उकळत आता पाणी आपलं। उकळले आता आई, आता काय करते? आता ह्यात घालते शेवया। हा घाल मग। अशा उकळत्या पाण्यामध्ये आपल्या शेवया घालायच्या आणि मस्त अशा वाफलून घ्यायच्या आहे बघा। अशा एक 5 मिनिटं, जास्त पण नाही लागत। आपण कसे नूडल्स वगैरे कसे किंवा मॅगी वगैरे कसं करतो तसं त्या पद्धतीनेच वाफवून घ्यायच्या, कारण ह्या कशा एकदम नाजूक आहेत ना, मशनीवरच्या एकदम बारीक आहेत शेवया, त्यामुळे पटकन वाफलतात। आता पहिल्या कशा पाटावर वगैरे बनवलेल्या असायच्या शेवया, त्या हातावरती बनवलेल्या शेवया, त्या कशा थोड्याशा जाडसर असायच्या, त्यामुळे जरा वाफलायला वेळ लागायचा। पण आता ह्या मशनीवरच्या एकदम बारीक असतात, त्यामुळे पटकन वाफलून निघतात। हे बघा, असं बघत बघत राहायचं। छान वाफलल्या की आता आई ह्याच्यावर काढून घेणार आहे। वरती मी तोपर्यंत 2 मिनिटं व्हिडिओ बंद करते आणि आईला जाळी काढून देते पुरणाची, म्हणजे त्याच्यावर सगळं पाणी निथळून जातं। असं चेक करायचं ना आई? हा, थोडीशी आपण हाताने आपल्याला आतमध्ये कणी नाही दिसली की मग आपण समजून जायचं की आपली शेवई प्रॉपर झालेली आहे। आता
आई गॅस बंद करते आणि मस्त आपण आता शेवई काढून घेतोय. आणि इकडे रुद्रने आमच्या काय खाल्लेलं आहे तोंडामध्ये, चॉकलेट. सकाळ सकाळ चॉकलेट मूड नव्हता म्हणून दिलं. खजूर खाल्ल्या 2 आणि चॉकलेट पण घेतलेलं आहे खायला. ट्युशन आहे, पटकन आता नाश्ता द्यायचा त्याला आणि सोडायला जाणार आहे आज आजी. चला घ्या. नाही भाजत टाक. नाही भाजत टाक. हे बघा अशा पद्धतीनं येळून घ्यायच्या. हे बघा अशा मस्त अशा येळून घ्यायच्या आणि ह्या पातेल्यावरच ठेवायच्या आणि थोडा वेळ अशा मस्त आपण त्याला झाकून ठेवायच्या थोडा वेळ, म्हणजे पूर्ण त्या वाफलतात चांगल्या. आता आपण 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आता काढलेलं आहे झाकण आपण त्याच्यावरचं. आता मस्त कशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत बघा. एक नंबर वास तर असा येतो ना मस्त. आणि ह्या शेवायचं पाणी पण पितात ना गाई. घशात दुखायला लागलं का नाही थोडस गुळ घालायचा. पण ह्या शेवयांपेक्षा मला वाटते त्या गव्हाच्या वलवून केलेल्या शेवयांचं पाणी जास्त इफेक्टिव्ह ना. पण आता काय ऑप्शन नाही. आता मस्तपैकी आता रुद्रला देते. तर कशा पद्धतीने ही शेवई खायची मी तुम्हाला दाखवते. देते खायला, कशा पद्धतीने खायचं दाखवते. हां बस झालं, त्याला लागल्यावर घ्यायला अजून. अशी मस्त अशी प्लेटमध्ये शेवई घ्यायची आणि त्याच्यावर छान असं तूप टाकायचं, दूध टाकायचं आणि वरून गूळ टाकायचा. एक नंबर रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूपच छान लागते ही शेवई खायला. नाही बघ, ही दूध टाक त्याला. तूप नको, रुद्राला ॲक्च्युली तूप असं जास्त नाही आवडत त्याला. भातावर वगैरे खातो पण ह्याच्यावर नाही खात, त्यामुळे त्याला तूप नाही देत आहे. हे बघा. हां वाव, दिसताना बघा कसं टेम्पटिंग दिसते. एक नंबर रेसिपी. आता बाळाला माझ्या देते मी नेऊन खायला, कारण त्याला जायचं आहे पटकन ट्युशनला. बघा अशा छान अशा मिक्स करायच्या. ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातो तो गूळ आणि असा कलर यायला लागतो त्याला. आणि खूप म्हणजे खूप या पौष्टिक बरं का शेवया. पोरांना खायला द्यायला त्या मॅगी बिगीपेक्षा ही खूप छान आहे. एक नंबर पौष्टिक पोरांना. आणि गूळ पण जातो, तूप पण जातं. छान असं खायला पण मस्त. सकाळी सकाळी नाश्ता. चल बाळा ये पटकन, ट्युशनला जायचं आहे ना. चला या. रुद्रला दिलेलं आहे खायला नाश्त्याला. आता आईला म्हटलं आपल्याला पण घे थोडं थोडं खायला. तर मस्त गूळ वगैरे टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे ना. आता त्याच्यावर छान असं दूध ओतायचं. मला एकदम थोडं घाला दूध आई, मला जास्त दूध नाही आवडत. बस हां दे. बस 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 बस. आता छान असा आम्ही पण नाश्ता करतो आणि तुम्ही पण नाश्ता करायला या. आईची रेसिपी कशी वाटली सांगा. आई सांग रेसिपी मला माझी कशी वाटली, नक्की कमेंट करा. रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि नक्की कमेंट करा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला सांग. सरप्राईज करा चॅनलला. चला आता आम्ही खाऊन घेतो नाश्ता आणि मग रुद्रला सोडायला जायचं आहे आता ट्युशनला. हे खाऊन स्वतःची रेसिपी स्वतः टेस्ट करायची. कशा लागतात? अतिशय सुंदर. कसं अप्रतिम. बाळा कशी आहे? हां चला पटापट फिनिश करा. चला आवरा आता मी पण खाऊन घेते. 9 वाजलेलेच म्हणा तसं. 10 मिनटं हे घड्या मागं पडलेल्या. आता रुद्र पोचला असेल ट्युशनमध्ये. रुद्रला सोडायला गेलेली आई. आणि आपली झाडं बघा किती छान आहेत. खूप दिवस झालं तुम्हाला झाडं मी दाखवलेली नाही आहेत माझी. हे बघा खूप म्हणजे खूप मला आवडतात सगळी झाडं. बघा मस्त असा गुलाब आहे आपला. हे गोकर्णीचं आपलं फूल बघा किती छान आहे, मस्त असा कलर. आणि कढीपत्ता बघा आपला किती मस्त आलेला आहे. आणि हे काय आले नक्की कमेंट करा मला. हे बघा हे आम्ही काय लावले नक्की कमेंट करा. हे बघा सगळीकडे लावून ठेवलेलं आहे आजीबाईने आमच्या. काय आहे नक्की मला कमेंट करा. चवळीची शेंग आलेली आहे छान आमच्याकडं. दोन्ही गॅलरीमध्ये आम्ही लावलेला वेळ. चवळीच्या शेंगांचा हे थोडंसं राहिले, बाकीचं सगळं मी काढून टाकलं आता. आणि ही शेंग अशीच आम्ही खातो. गावाला असताना आम्ही अशा शेतातल्या काढायचो, खायचो. कोवळ्या शेंगा अशाच सोलून नाही बरं का, अशीच खायचो आम्ही न सोलता. इतकी छान लागते ना.
आणि आपला हा वेल मस्त अशी आपली झाडं आहेत. आणि आता मस्तपैकी आपलं काम सगळं झालेलं आहे. सगळं म्हणजे कसं कपडे वगैरे झालेले आहेत, झाडलोट झालेली आहे. रुद्र ट्युशनला गेलेलं आहे, रुद्रला लावलेलं आहे मी आता कुकर लावलेला आहे. म्हणजे त्याला टिफिनला पाहिजे. आता खूप दिवस झालं तो फ्राईड राईस मागत होता. फ्राईड राईस म्हणजे कसा माहिती आहे, आपण परतलेला भात म्हणायचा आपला गावाकडचा. मग मी त्याला काही हे नाही देत, फ्राईड राईसचा मसाला बिसाला टाकून असलं काय नाही. राई जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची, कांदा काय त्याला आवडत नाही. मग आपली घरची साधी चटणी मसाला टाकायचा आणि फ्राय करून त्याला देते भात मी. आणि मग आमच्या जेवणाचं काही नंतर आम्ही बघू. आणि आजी गेली आता त्याला सोडायला. आता फक्त राहिलेली आहे माझी देवपूजा पटकन करून घेते. चला तर मग आपली आता देवपूजा करून घेते मी. देवपूजा झालेली आहे बघा. आपल्या स्वामींना फूल घातलेलं आहे, गणपती बाप्पाला घातलेलं आहे. या शंकावर एक मी ठेवलेलं आहे गोकर्णीचं फूल, सदाफुलीचं. आणि छान अशी आपली देवपूजा झालेली आहे. एक दोन फुलं येतातच आपल्या देवबाप्पाला घालायला. मस्त अशी गुलाबाचं फूल 1-2 दिवसांनी परत घालायचं देवबाप्पाला छान असं. सोडून आई रुद्राला त्याला तिथं त्या गेट पशी सोडलं आणि मला कसा म्हणतो, आई तू पुढे जाऊ नको, ऊन फार पडलंय, तू चुकशील पडशील कुठंतरी, घरी जाशील का व्यवस्थित? तर म्हटलं जाते बाळा. होय, बाय बाय मला म्हटला. मी म्हटलं थँक्यू. हो का. आज रुद्राला आई गेलेली सोडायला. आईला म्हटलं जा आज तू बघू. आज पप्पा नाही येत त्याचे, 2-3 दिवस बाहेर गेलेत. मग आज म्हटलं जा सोडायला. आईला तेवढं चालणं पण होतंय आणि सोडून पण ये म्हटलं. मग आता 11 वाजता मी जाईन त्याला आणायला. मग त्याचा टिफिन वगैरे सगळं बनवून ठेवायचं. आज काय त्याला फ्रायवाला भातच पाहिजे, त्यामुळं काही जास्त टिफिनचं टेन्शन नाही आहे. मग त्याला भात वगैरे बनवून ठेवायचं. कोशिंबीर मागितली अगं त्याने, काकडी आणि हे पण आहे टोमॅटो. दही येताना घेऊन येते. छानपैकी कोशिंबीर बनवून ठेवू त्याला. त्यानिमित्तानं दही पण त्याच्या पोटात जातं. दही त्याला पण खायला सांगितलं डॉक्टरांनी. मस्त असतं खाल्लेलं दही. मग चला आता बाकीची कामं माझी करून घेते मी. जेवायला बसलो, रुद्राला सोडून आले. आईला सांगितले ती भाकरी करायला. 2 भाकरी करते म्हणाली. आणि कशाच पीठ मळलं आई? गव्हाचं पीठ मळून ठेवलं तिनं. आता काय करायचं म्हटलं, चल जाऊ दे म्हटलं, तू बस जेवायला, मी करते गरम गरम चपात्या. मग चपात्या बनवल्या. रात्रीची सांडग्याची भाजी आईनं घेतली, कोशिंबीर कढी घेतली. मी पण रात्रीची कढी घेतली, थोडा ठेचा घेतला. आईनं लिंबू आणि मिरचीचं मस्त असं लोणचं बनवलेलं आहे. कोशिंबीर, चपाती आणि बघा असं ह्यामध्ये छान असं मिरची आणि लिंबूचं लोणचं बनवलेलं आहे. मस्त असं लय भारी लागतं फ्रायवाला, असं लसूण बिसून टाकून बनवले छानपैकी. आणि या जेवायला तुम्ही सगळे. रुद्रला सोडून आले ना स्कूलमध्ये, आता जेवते. रुद्रला आता घेऊन आले शाळेतून. आणि आई रुद्रला शाळेतून घेऊन आले. मस्तपैकी रुद्रने आज EVSचा छान पेपर लिहिला, रिव्हिजनचा. खूप छान, सगळं राईट आहे. पण मला सरप्राईज दिलं ना, काय म्हणला मम्मा 2 चुकले माझे, पण सगळं बरोबर छान लिहिलं पेपर माझ्या बाळाने. हो, व्हेरी गुड भेटलं. आणि आई काय बन पाव खायला लागले चहा सोबत ना. भूक लागली. भूक लागली म्हणून चहा आणि पाव चाललेला आहे आईचा. आणि मस्तपैकी आता रुद्राचा अभ्यास घ्यायचा छानपैकी. लाईट गेलेली आहे, डोशांचं बारीक करायचं आहे, पण लाईट येईल तेव्हा आता बारीक करावं लागेल. किती उशीर झालं लाईट गेले काय माहिती, कशामुळे गेले. आता मस्तपैकी आता याचा अभ्यास घ्यायचा आणि नंतर लाईट आल्यानंतर मग काय असतंय बाळा, डोशांचं बारीक करायचं. चला मग आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला परत दाखवतेच. झालं का सगळ्यांचं जेवण? आता रुद्राचं चाललेलं आहे जेवण. खाली गेलेला खेळायला. वाजलेले आहेत 10:30 वाजता जेवतो बघा येऊ. आम्ही जेवलो 9 वाजता, कारण त्याचा अभ्यास घेऊन सगळं आवरायला लेट होतो. तसं आम्ही रोज 8-8:30ला जेवतो, पण आज थोडा लेट झाला. मग आम्ही जेवून घेतलं आणि हा खेळून आल्यावर आत्ता जेवायला बसला. आणि माझे चालले थोडंसं आईकडून तेल लावून घेते, थोडंसं डोकं दुखतंय म्हणून केसांना म्हटलं तेल लाव. मस्त अशी मालिश चाललेली आहे. आणि आपण दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाळा सांग बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला सांग आपल्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय. चला जेवा मग.